ज्या शेतकऱ्यांना 2017 आणि 19ला कर्जमाफी मिळाली नाही अशा सगळ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये कर्जमाफी देण्याचा निर्णय झाला। जे शेतकरी थकबाकीदार आहेत त्यांना 2 लाख मिळणार आहे, जे नियमित भरत आहेत त्यांना 50,000 रुपये मिळणार आणि 17ला एकदा कर्जमाफी झाली, 19ला झाली आणि आता परत एका 25-26ला कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळत आहे। आणि म्हणून मला वाटतं राज्यामध्ये काही लोकांना त्यांचे पक्ष चालवायचे आहेत, त्यांना त्यांचा TRP वाढवायचा आहे आणि म्हणून ते खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत। आणि त्यांना खरंच शेतकऱ्याचा एवढा पुळका असेल तर राज्यातल्या अनेक साखर कारखान्यांनी FRP दिलेला नाही आणि ते कारखाने यांचेच आहेत, मग यांनी FRP साठी बी आंदोलन करावं। राज्यातले जवळजवळ 150 पेक्षा जास्त साखर कारखाने कॉपरेटिव्ह मध्ये होते, ते प्रायव्हेट केले आणि सगळे कारखाने यांनी आणले। ते कारखाने शेतकऱ्यांना परत द्यावे, म्हणजे आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून तो यांचा फार जुना फंद आहे आणि तो आता राबवत आहेत। आणि म्हणून मला वाटतं त्यांनी त्यांची लेकरं बाळं आता सांभाळावी होती, ती सुद्धा घरात राहिना, ती पळून निघाली होती। आणि म्हणून मला वाटतं की सरकार संवेदनशील आहे आणि शेतकऱ्याच्या बाजूने काम करत आहे।